लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भद्रकाली गुन्हे शोध पथकाने नानावली भागात कारवाई करत 26,000चा 1200 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। ओम खंडू चौधरी राहणार नानावली असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे। गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार धनंजय हासे यांना नानावली भागात एक जण गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला। संशयित ओम चौधरी गांजा विक्री करताना मिळून आला। पोलिसांनी कारवाई करत त्यास ताब्यात घेतले। त्याची चौकशी केली असता त्याने दडवून ठेवलेला सुमारे 1200 ग्रॅम गांजा काढून दिला। संशयित सराईत गुन्हेगार आहे। त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल आहेत। त्याने गांजा कुठून आणला, आणखी साठा आहे का याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत। भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक साहेब यांनी मागील काही दिवसापासून नाशिक शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी मागील काही दिवसापासून अभियान राबवले असून पोलीस ठाणे अभिलेखावरील यापूर्वीचे असलेले अंमली पदार्थाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर घरझडती घेऊन तसेच गोपनीय माहिती काढून जे इसम अंमली पदार्थ विकत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे आज रोजी भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हे शोध पथकाचे आमचे पोलीस अंमलदार धनंजय हासे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने नानावली परिसरात आम्ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती मोनिका राऊत मॅडम व सरकारवाडा विभागचे एसीपी माननीय श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राकेश चौधरी व पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे व भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक यांनी छापा केला असता सदर छाप्यामध्ये ओम खंडू चौधरी हा इसम 1200 ग्रॅम गांजा विक्री करत असताना मिळून आला। त्याच्याकडून 2 पंचासमक्ष सदर गांजा जप्त करण्यात आला असून त्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे। यापुढेही अशी कारवाई चालू राहणार असून भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत जो कोणी अंमली पदार्थाचा किंवा गांजा एमडी यासारखे अंमली पदार्थ विक्री करेल, सेवन करेल यांच्यावर कारवाई कच्चा धडाका यापुढे चालू राहील व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत आम्ही गुन्हे शोध पथक मिळून सर्व भद्रकाली ही अंमली पदार्थ मुक्त करणार आहोत। यापूर्वी त्याच्यावर 2 बॉडी ऑफेन्स दाखल आहे आणि हा गांजा एकूण 1200 ग्रॅम असून त्याची किंमत 24,000 रुपये आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.